अध्याय पहिला. शिव महात्म्य. दाशार्ह राजाची अतिपावन कथा. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुरोभ्याय नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित आहेस. तू सर्वांचा आदी आहेस. तू अनादी आहेस. तू मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद आहेस. तू शाश्वत आहेस. तू हेरंब, तात, पिता आहेस. तू जगद्गुरु आहेस. तुला नमस्कार असो. हे ज्योतिर्मय स्वरूपा, पुराण पुरुषा, तू आनंद रूपी वनामध्ये क्रीडा करतोस. तू अनादी सिद्ध आहेस. मायेचे चक्र चालवतोस. तू अविनाशी आहेस. तुझे अनंत वेश असून तू जगाचा पालन करता आहेस. तुला नमस्कार असो. हे विरूपाक्षा, पंचवदना, तू सर्व कर्माचा अध्यक्ष असून शुद्ध चैतन्य आहेस. हे विश्वंभरा, तू लोकांची कर्मातून मोठ्या विलक्षण रीतीने मुक्तता करतोस. मनाला मोहविणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस. तुझा जय जयकार असो. हे भक्तप्रिया, हिमनग, जामाता, भाललोचना, नीलकंठा, उमानाथा, तुझ्या मस्तकावर शोभणारी स्वर्गगंगा जाईच्या फुलांचा गर्व हरण करणारी आहे. गरुड हे ज्यांचे वाहन आहे, त्या विष्णूला तू प्रिय आहेस. त्रिपुरासुराचा नाश करणारा असून यक्षांचा राजा कुबेर याचा तू मित्र आहेस. तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारा प्रताप सूर्य आहेस. तू चंद्राला आपल्या भाळी धारण करतोस. जरी तो कलंकित असला तरी तुझ्या भाळी निष्कलंक आहे. तुझे भाळ विशाल असून संपूर्ण अंगकांती कापराप्रमाणे गोरी आहे. कटोऱ्यातून तू अन्नभक्षण करतोस. स्वतःच्या भक्तांचे रक्षण करतोस. तू विश्वाचा साक्षी असून संसाराचा नाश करून भयापासून मुक्तता करणारा आहेस. तुझ्या सर्वांगावर भस्मलेपन फार शोभून दिसते. तू जगाची उत्पत्ती, स्थिती आणि नाश यांना कारण असून मायारूपी वन जाळून टाकतोस. तुझ्या हाती त्रिशूळ आहे. तू सिंहाचे कातडे अंगाभोवती गुंडाळलेले आहेस. तू स्कंद पिता असून हास्यमुखी आहेस. सत, चित आणि आनंदमय असे शांत, निर्मळ, ज्ञानधन अचल आणि शिवस्वरूप असून कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी, सर्वमाळ, सर्वत्र असणारा तू आहेस. कलियुगातील पापाचे दहन करतोस. कलियुगातील पापापासून मुक्तता करणारा आहेस. अनंत ब्रह्मांडाचा तू नायक असून जगाचे रक्षण करणारा आहेस. तू विष्णूला प्रिय असणारा, जन्म मृत्यू नाश करणारा आहेस. ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्त्रार्जुन, सर्व देव, ब्राह्मण आदी इंद्रही तुझे अहोरात्र ध्यान करतात. तू संस्कार रूप असून संसाराचा नाश करणारा, भवानीचा पती, स्मशानात निवास करणारा असून तू चारी वाणीच्या पलीकडे आहेस. हे विश्वेश्वरा, हे काशीराजा, तू मंदाकिनीच्या तीरावर विहार करतोस. तू आकाशाचाही विलय करणारा, सर्पाचे भूषण गळ्यात धारण करणारा, गजासूर, अंधकासूर यांचा नाश करणारा, ओंकार स्वरूप महाबळेश्वर, आनंदघन, मदनाचा गर्व नाहीसा करणारा, आजन्मा पराभूत न झालेला आहेस. ब्रह्म तुझ्या अंतरंगात सामावलेला आहे. आगम, निगम तुला नमन करतात. दिशा हे तुझे वस्त्र असून तू अवयवरहित आहेस. उज्जयिनी येथे तू महाकाल रूपाप्रमाणे बसतोस. तू कालातीत असून तुझ्या स्मरणाने मृत्यूचे भय नष्ट होते. तू पापरूपी अरण्याला अग्नीप्रमाणे दहन करतोस. तू भक्ताच्या चित्त चकोराचा चंद्र आहेस. तू सनातन असून घृणेश्वर म्हणून राहतोस. तू उमेच्या हृदय पिंजऱ्यातील पोपट आहेस. भक्त हृदय कमलातील भ्रमर आहेस. तू सौराष्ट्र देशात सोमनाथ आहेस. तुला 3 डोळे असून करुणेचा समुद्र, रुद्राक्षांची भूषणे धारण करणारा रुद्रावतार, अपार तप करणारा भयानक भीम स्वरूप भीमाशंकर तूच आहेस. गजासुराचे
निर्दालन करणारा, गळ्यात कानात सर्पाची भूषणे लोवणारा, गजचर्म परिधान करणारा, गजमुखाचा जनक, नागांचा रक्षण करता, असा तू नागनाथ नावाने ज्योतिर्लिंग स्वरूप विराजत आहेस. बाणासुराचा आवडता, रावणाचा वरदाता, पंचवीत बाण असणाऱ्या, मदनाचा नाश करणारा, संसार रोगाचा वैद्य, त्रिपुरासुराचा व भूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक या तिन्ही पुरीचा विलय करणारा अद्भुत वैद्यनाथ आहेस. त्रिनेत्र असणारा, त्रिगुणाच्या पलीकडील, त्रिविधीना विधिपाताचे शमन करणारा, आध्यात्मिक, आदी दैविक, आदी भौतिक, त्रिविध भेदरहित, त्रिदोष रूपी, अग्नीला शांत करणारा, दयेचा मेघ असा तू त्र्यंबकराज आहेस. हिमालयात हिमकेदार म्हणून राहतोस. हिमालय कन्येचा पती, कामरूपी हत्तीचा नाश करणारा तू सिंह आहेस. श्रीशैल निवासी मल्लिकार्जुन, तू पाच मुखाचा पाच मुकुट धारण करणारा, मायेचा मलहरण करतोस. वेद तुझे अहोरात्र गुण गातात. तुला आदी मध्य अंत नाही. रामेश्वर म्हणून जगद्गुरु रूपाने विराजतोस. तू रामाला प्रिय असल्याने राम समोर हात जोडून बसला आहे. हे सर्वोत्तम शिवा, अजिता, ब्रह्मानंदधामा, वेदशास्त्रालाही तुझा महिमा वर्णन करणे शक्य नाही. श्रीधर म्हणतो, तुझ्या गुणांचा सागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी, चित्त व तर्क हे पोहणारे तो पार करू शकत नाही. हे शंकरा, मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यास मी कोणता तराजू आणू? आकाश मावेल एवढे भांडे कोठून आणू? पृथ्वीचे वस्त्र असे आहे, पाणी आणि वाळू कोणत्या प्रमाणे मोजू? सूर्याला प्रकाशित करणारा दिवा कोठून आणू? पृथ्वीचे पत्र, समुद्राची दौत, पर्वताची शाई करून सरस्वती कल्पतरूच्या लेखणीने तुझे गुण वर्णन करायला बसली, ती थकली. तेथे मी तुझे गुणवर्णन कसे करू? परंतु मनात आणलेस तर काय होणार नाही. द्वितीयेच्या चंद्रकोरीला जीर्ण वस्त्राची दशा गरीब लोक वाहतात, तसे अल्पमदतीने मी तुझे गुणवर्णन करणारा आहे. तू करुणेचा सागर आहेस. सत्यवतीला प्रिय असणारा व्यासमुनी तुझे गुणगान करू लागला, परंतु त्यालाही गुणाचा अंत न कळल्याने तो मुका झाला. तेथे ती मतिमंद दास तुझे गुणावकाश कसे पार करू? परंतु जीवन सार्थकी लावण्यासाठी तुझ्या गुणसागरी मी लीन झालो आहे. श्री शंकराचा आशीर्वाद. हे ऐकून दाक्षायणीपती शंकर प्रसन्न होऊन म्हणाला, तू शिवलीला अमृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवतो, त्याप्रमाणे तुझ्या मुखातून मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वदवीन. श्रोत्यांनी सावचित्ताने स्मरण करावे. स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडामध्ये व्यासांनी शिवलीलामृत रचले आहे. नैमिषारण्यात शौनकादिक ऋषी सुताला प्रश्न विचारतात. ते म्हणतात, तू आमच्या चित्ताकाशातील चंद्र आहेस. तू आतापर्यंत अनेक पुराणे त्यात विष्णुलीला, दशावतार, महाभारत, भागवत ऐकून आमचे कान तृप्त केलेस. आता शिवलीलामृत कथानक श्रवण करू. तेव्हा व्यासिष्ठ सूत म्हणाला, श्रोते हो, मी असे अद्भुत शिवचरित्र सांगतो की ज्याच्या श्रवणाने पातकांचे पर्वत नष्ट होतात. तसेच आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती, ज्ञान, विवेक यांची प्राप्ती होते. सर्व तीर्थे, व्रते, यज्ञ यांचे फळ मिळते. सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ म्हणून ओम नमः शिवाय हा 6 अक्षरी व नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्र सर्वश्रेष्ठ असून पापमुक्ती हे याचे फळ आहे. हे दोन्ही मंत्र ब्रह्मादी देव, ऋषी यांच्या अनुष्ठानात असतात. दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध यांची द्वंद्वे नष्ट करणारा, तुष्टी, पुष्टी, धैर्य देणारा हा मंत्रराज सर्वांना कल्याणप्रद असून
नवग्रहात, सूर्यशास्त्रात, वेदांत, तीर्थामध्ये, प्रयाग क्षेत्रामध्ये, स्मशानात, शस्त्रामध्ये, पाशुपत्रास्त्र, पर्वतात मेरू ज्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे चैतन्य रूप परमतत्व परब्रह्म असा हा तारक मंत्र तीर्थे, व्रते यांच्यावरून ओवाळून टाकावीत. हा आत्मप्राप्ती करून देणारा कैवल्य मार्गावरील सूर्य, अविद्येचे अरण्य दग्ध करणारा ब्रह्मज्ञानाचा अग्नी आहे. स्त्रिया, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी, चारी वर्णाचे लोक या मंत्राचा जप दिवसा रात्री चालता बोलता कार्याला निघताना करू शकतात. याचा ध्वनी ऐकताना दोष नष्ट होतात. याला न्यास, माका, आसन इत्यादी विधींची आवश्यकता नसते. प्रेमाने याचा जप करणाऱ्याला शंकर भगवान साक्षात दर्शन देतात व त्यांचे रक्षण करतात. शिवमंत्राचे श्रेष्ठत्व. मंत्र जप करणाऱ्यास भगवान शंकर सांगतात की सद्गुरूच्या मुखातून श्रवण करून मंत्र जप करावा. गुरु उच्चवर्णीय, भक्तिज्ञान, वैराग्ययुक्त, उदार दयाळू, मितभाषी, शांत, दमनशील, निर्गवी, अहिंसक असावा. आपल्याला माहीत असला तरी जप करू नये. तो अविचार होईल. काम, क्रोध, मद यांनी भरलेले लोक शास्त्रवचन मानत नाहीत. त्यांचे तोंड पाहू नये. वेदशास्त्रे वाचून, संतांजवळ चर्चा करून जाणारा गुरु कृपेशिवाय तरून जात नाही. देवाने स्वप्नात मंत्र दिला असे सांगणारा गुरुशिवाय अज्ञानी आहे. मुंजी मुंजीशिवाय गायत्री मंत्राचे पठण करणारा भ्रष्ट, अपवित्र आहे. संप्रदाय माहीत नसलेल्या गुरुकडून मंत्र घेतला गेला तरी काशी, गोकर्ण अशा पवित्र स्थानी जप केल्यास कल्याणकारी होतो. परंतु संप्रदाय युक्त गुरुस शरण गेल्याशिवाय जन्म मृत्यू चुकणार नाही. याविषयीची कथा श्रद्धापूर्वक ऐकावी व मनन करावे. दशरथ राजाची अतिपावन कथा. मथुरा नगरीत यादव वंशात दशार्ह नावाचा एक उदार, सुलक्षणी राजा राज्य करीत होता. पृथ्वीवरील सर्व राजे त्याचे मांडलिक होते. त्याचा यशध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक होता. त्याची प्रजा, मंत्री, इतर मांडलिक राजे त्याचे सतत कल्याण चिंतित असत. द्वितीयेच्या चंद्रकलेप्रमाणे त्याचे यश, ऐश्वर्य वृद्धिगत होत होते. तो विष्णूसारखा रूपवान, 14 विद्या, 64 कलांमध्ये प्रवीण होता. मेघगर्जनेप्रमाणे त्याचे भाषण गंभीर, मधुर असल्याने प्रजाजनाच्या चित्ताला आनंद देणारे होते. रणांगणामध्ये शूर, याचकांना दान देणारा सत्यवचनी होता. त्याची पत्नी काशीराजांची कन्या कलावती सौंदर्य सम्राज्ञी होती. तिची चाल हंसाप्रमाणे, कंबर सिंहाप्रमाणे, मुख चंद्राप्रमाणे, आवाज कोकिळेसारखा मधुर, डोळे हरिणीप्रमाणे, वेणी सर्पाप्रमाणे, दात हिऱ्यासारखे होते. तिच्या अंगाच्या सुवासाने राजसदन भरून जात. तिच्या मुख कमलाभोवती राजाचे नयन भ्रमर मोहून सतत रुंजी घालीत असत. अशा सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशी तो रममाम होत असे. कुबुद्धीरूपी दासीला तो स्पर्शही करीत नसे. राजाचा विवाह संपन्न होऊन थोडे दिवस उलटले. राजाचे मन सौंदर्यवती राणीवर अनुरक्त असल्याने तिचे वारंवार स्मरण होत असे. म्हणून त्याने तिला आपल्याकडे येण्यासाठी बोलवणे पाठवले. परंतु राणी आली नाही. विरहाने व्याकुळ झालेला राजा स्वतःहून तिच्या महालात गेला व म्हणाला, मला तुझ्या विना करमत नाही. तू वेलीसारखी आहेस. माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे. तुला उत्तम पुत्रफळ मिळेल. तेव्हा ती स्मित हास्य करीत हसून व्रतस्थ असल्याने त्यावेळी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. जी स्त्री रोगट, गर्भिणी, ऋतुस्नात, उपाशी, वृद्ध, अशक्त, वतस्थ असेल तिचा उपभोग घेऊ नये. त्यासाठी स्त्री आणि पुरुष सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत. पर्वकाळ आणि व्रताचे दिवस वर्ज करून उत्तम काळी उत्तम वातावरणात षड्रस अन्न भक्षण करून मग स्त्रीसंग करावा असे ती सांगत असताना राजा कामांध झाला.
त्याने तिचा बळानेच ओढून आलिंगन दिले. त्याबरोबर राजाचे अंग तिच्या सर्वांग स्पर्शाने भाजून निघाले. तेव्हा आश्चर्य वाटून राजाने विचारले, "प्रिये, माझे सर्वांग तुझ्या स्पर्शाने का भाजले? संशय भीती टाकून सत्य मला सांग." तेव्हा कलावती म्हणाली, "राजन, आपण रागावू नका. दुर्वास ऋषी माझे गुरु आहेत. त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्याचा अहोरात्र मी जप करीत असल्याने व्रतस्थ आहे. माझे अंग तसे शीतलच आहे, परंतु तुम्ही भक्षण केले असल्याने तुमचे शरीर पापमय आहे. गुरुच्या कृपेमुळे मला त्रिकालज्ञानी असल्याने तुमच्याकडून जप, तप, शिवार्चन काही झालेले नाही, असे दिसते. गुरुसेवा घडली नसल्याने तुम्हाला नरकवास मिळेल." तिचे भाषण ऐकताच राजाला अनुताप झाला. तो सद्गत होऊन म्हणाला, "कलावती, तू मला तो मंत्र सांग. मीही जप करीन व त्यामुळे माझी पापे भस्म होतील." राणी म्हणाली, "तुम्ही माझे पती असल्याने तुम्हाला मंत्र देण्याचा अधिकार मला नाही. यादव कुळीचे कुलगुरू गुर्गमुनी असून ते श्रेष्ठ वसिष्ठ वामदेवाप्रमाणे महाज्ञानी आहेत. त्यांना शरण जाऊन आपण शिवदीक्षा द्यावी." राजा कलावतीला बरोबर घेऊन गर्गमुनीच्या आश्रमात गेला. साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाटून येऊन म्हणाला, "गुरु महाराज, मला कृपा करून शिवदीक्षा द्यावी." तेव्हा गर्ग मुनींनी त्याला यमुना नदीच्या तीरी नेले. तेथे त्याला स्नान घालून स्वतः स्नान करून शिवपूजन करविले. त्यानंतर राजाने दिव्य रत्ने आणून गुरुला अभिषेक केला. गुरुदक्षिणा म्हणून आपल्या राजा कोषागारातून पुष्कळ संपत्ती दिली. तन, मन, धन यांचे औदार्य असलेला तो राजा गर्गमुनीच्या पुन्हा पाया पडला. गुरुच्या घरी आपत्ती असताना आपल्या जवळच्या संपत्तीचे सर्व प्रकारचे भोग भोगतात व गुरुला आर्थिक सहाय्य न करता गुरुला फसवतात. त्यांना ज्ञान मिळत नाही. तन, मन, धन नाशवंत आहे. ते गुरुला देऊन काय उपयोग? असे म्हणणारे चांडाळ समजून त्यांचे तोंड पाहू नये. त्यांची विद्या, ज्ञान, वैराग्य, साधना, वेदपठण, शास्त्रपठण व्यर्थ आहे. गाढवाच्या पाठीवर चंदन लादले तर त्याला काय उपयोग? षडस्त्र अन्नात पळी बुडवली तर तिला काय चव? गुऱ्हाळातील रस इतर लोक पितात. पाण्याला काय मिळते? भांड्यात साखर साठवली तर भांड्याला काय गोडी कळणार? अशी नास्तिक दृष्ट माणसे असतात. दाशार्ह राजा अशा वृत्तीचा नव्हता. राजा नतमस्तक होऊन गर्गमुनीच्या समोर उभा राहिला. गर्गमुनींनी त्याला हृदयाशी धरून त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या कानात शिवपंचाक्षर मंत्र सांगितला. त्या क्षणी राजाच्या हृदयरूपी अकालात आत्मज्ञानाचा सूर्य उगवला व अज्ञान अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली. मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले. त्यातील काही भस्म झाले, काहींचे पंख जळाले. थोडासा अग्नी पडला तरी काटेरी झाडे भरकन जळून जातात. त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेले. हे पाहून राजाला नवल वाटले. राजाने गर्गमुनींना विचारले, "गुरुवर्य, हे असे कसे झाले? हे असंख्य कावळे असे निघाले आणि माझे शरीर देवापेक्षा दिव्य कसे झाले?" गर्गमुनी म्हणाले, "राजा, तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली. शिवमंत्र जपाच्या प्रभावामुळे त्याचे भस्म झाले." राजा निष्पाप झाला. वारंवार गर्गमुनीची स्तुती करू लागला. 25 तत्वाच्या घोटाळ्यात मी फार काळ घालवला. क्रोध, महिषासूर, कामवेताळ, आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, इच्छा, वासना या सर्व यक्षिणी माझी विटंबना करीत होत्या. हा सगळ्या मायेचा पसारा पंचमहाभूताचा निराश करून चारी देह निरसून मला सावध केलेत, पावन केलेत. हे गुरुवर्य, तुम्ही हा पंचाक्षरी मंत्र धन्य धन्य आहे. माझी हजारो जन्माची पापे कावळ्याच्या रूपाने उडून गेली. सोन्याची चोरी, अभक्ष अन्न, भक्षण, मद्यपान, गुरुस्थानी असणाऱ्या व इतर माते समान स्त्रियांचा अपमान, गुरुनिंदा, गाय, ब्राह्मण, स्त्री, गुरु, पशुहत्या पातक, धर्माचा लोप करणे, दुसऱ्याच्या वृत्तीचा उच्छेद, मित्र, गुरु, वेद, विश्व यांचा द्रोह, स्त्री पुरुष भेदभाव, भक्तिभेद, हरी आणि हर यांच्यात भेदभाव,
ज्ञान, पुस्तक, द्रव्य यांची चोरी, पक्षांचा घात, पाखंडी मताचा प्रचार, खोटे भाषण, भ्रष्ट मार्ग, स्त्रीलंपटता, दुराचार, कृतघ्न, कर्मभ्रष्ट, तीर्थमहिम्याचे उच्चाटन, गुरु, आई-वडील, दुर्बल सज्जन यांचा छळ, गाय, बहीण, कन्या यांची विक्री, त्यांचा वध, गावाला आग लावणे, लहान बालकांची हत्या ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली. काहीतरी पुण्यसंचय होता म्हणून हा उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि सद्गुरूची कृपा लाभली. त्या सामर्थ्याने भवसागर पार झालो. अशा प्रकारे दशार्ह राजाचे गुरूंची स्तुती करून कलावतीसह आपल्या राजधानीला प्रयाण केले. कलावतीच्या उपदेशानुसार राजाने शिवमंत्राचा जप गुरुमुखातून श्रवण करून सुरू केला. त्याचे राज्य वाढू लागले. राज्यातील दुष्काळ, अपमृत्यू, रोगराई दूर गेले. कलावतीला राजाने स्पर्श केला, तेव्हा तिचे अंग चंदनाप्रमाणे शीतल लागले. राजाने आपल्या प्रजाजनांना शिवभजन, शिवकीर्तन, शिवपूजन, रुद्राभिषेक करायला सांगितले. यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू झाले. जे लोक दशार्ह राजाचे आख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील, अनुमोदन देतील, ग्रंथाचे रक्षण करतील, त्यांचे श्रीशंकर स्वतः रक्षण करतील. जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य होत. यापुढील कथा अमृताहून सुरस आहे. ती पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी अशा श्रोत्यांनी श्रवण करावी. अध्याय पहिला समाप्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.